अमरावतीच्या अंबादेवी आणि एकवीरा देवीची अद्भुत कथा। महाराष्ट्रातील अमरावती शहरात विराजमान असलेल्या अंबादेवी आणि एकवीरा देवी या लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत। असे मानले जाते की हे मंदिर सुमारे हजारो वर्षे जुने असून विदर्भातील एक महत्त्वाचे शक्तिस्थान आहे। अंबादेवी माता ही आदिशक्तीचे रूप मानली जाते, तर एकवीरा देवी तिची शक्तिरूप सहचारिणी मानली जाते। या मंदिराबद्दल एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते। असे म्हणतात की भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीचे हरण करण्यापूर्वी रुक्मिणी माता अंबादेवीच्या दर्शनासाठी येथे आल्या होत्या। रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरवण्यात आला होता, पण तिचे मन श्रीकृष्णांवर जडले होते। त्यामुळे रुक्मिणीने श्रीकृष्णांना संदेश पाठवला आणि अंबादेवीच्या दर्शनासाठी जात असताना मला घेऊन जावे अशी विनंती केली। कथा सांगते की रुक्मिणी अंबादेवीच्या मंदिरात दर्शनासाठी आल्या आणि मंदिराबाहेर पडताच श्रीकृष्णांनी त्यांना रथात बसवून नेले। याच कारणामुळे अंबादेवी मंदिराला रुक्मिणी हरण कथेशी जोडले जाते। मंदिर परिसरात अंबादेवी आणि एकवीरा देवीची सुंदर मंदिरे आहेत। नवरात्रीच्या काळात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात। मंदिरात दिवसरात्र भक्तांची गर्दी असते आणि देवीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो। भक्तांचा विश्वास आहे की अंबादेवी आणि एकवीरा माता आपल्या भक्तांचे संकट दूर करून त्यांना धैर्य, शक्ती आणि आशीर्वाद देतात। आजही अमरावतीला येणारा प्रत्येक भक्त या दोन्ही मातांचे दर्शन घेण्यास विसरत नाही। तुम्ही कधी अंबादेवी आणि एकवीरा मातेच्या दर्शनाला गेला आहात का? कॉमेंट मध्ये जय अंबादेवी माता आणि जय एकवीरा माता नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच भक्तिमय व रहस्यमय कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।